शिरूर लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे। प्रशासनाकडून 11,586 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल। शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे आणि या संदर्भातली तयारी आता करण्यात आलेली आहे। दरम्यान त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूया। तर शिरूर लोकसभा मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे, तयारी पूर्ण झाली आहे। 11,586 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे। संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाचा हा सगळा प्रयत्न आहे। आपल्या सोबत निवडणूक अधिकारी आहेत। मला सांगा सर, कशी तयारी आहे आणि कसं नियोजन केले? खेड आळंदी 197 या मतदारसंघामध्ये एकूण 385 बूथ आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 32 उमेदवार आणि 33 असे एकूण 33 उमेदवारांसाठी तीन बॅलेट युनिट, एक व्हीव्हीपॅट आणि एक सीईओ आणि त्याबरोबर इतर मतदानाचं साहित्य आणि बूथ हे सर्व वाटपाची इथे प्रक्रिया करण्यात येत आहे। आपण 130 म्हणजे 30% अधिक रिझर्व्ह मशीन्स ठेवलेले आहेत। तसंच 30% अधिक रिझर्व्ह स्टाफ आपण ठेवलेला आहे। याच्यामध्ये आपण जवळपास 400 पोलीस अंमलदार आणि जवळपास 200 होमगार्ड असे 600च्या जवळपास आपण स्टाफ वापरलेला आहे आणि त्याचबरोबरीने 20 अधिकारी आपण या ठिकाणी दिलेले आहेत। इमिजिएट रिस्पॉन्सिबल ऑफिसर त्या ठिकाणी असावा। या ठिकाणी आम्ही सेक्टर अधिकारी देखील असे 12 सेक्टर अधिकारी 12 सेक्टर आम्ही पूर्ण विधानसभेत केलेले आहेत या खेड विधानसभेमध्ये आणि त्याप्रमाणे आपलं सुपरविजन त्या ठिकाणी असणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर, पुणे।